आरक्षणावरून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली। डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावले असून तसेच जरांगे यांच्या हृदयाची तपासणी करण्यात येत आहे। शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत देखील खालावली असल्याचं अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मनोज जरांगे यांची सध्या ECG आणि 2D इको चाचणी देखील करण्यात येत आहे। तसेच मनोज जरांगे यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांच्या कंबरेचं दुखणं वाढलं होतं। त्यानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात त्यांची ECG आणि इको 2D चाचणी करण्यात आलेली आहे। तसंच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी त्यांची तब्येत ठीक आहे। तसंच मनोज जरांगे यांना प्रवासामुळे जास्त त्रास झाला असून घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी माहिती दिली आहे। अजून काही तपासणी केल्यानंतर डॉक्टर या संदर्भात माहिती देतील। तसेच नेमकं कोणत्या कारणामुळे मनोज जरांगे यांना त्रास झाला याची माहिती थोड्या वेळात डॉक्टर देखील देणार आहेत।